या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी तुम्ही NDTV मराठीवर पाहताय ती म्हणजे पेपर फुटीच्या वादानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात नॅशनल टेस्ट अथॉरिटीमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी समोर येते। मात्र 47 अधिकाऱ्यांना सेवेतून काढण्यात आलंय। काहींविरोधात कायदेशीर आणि फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी NTA संपूर्ण पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। संपूर्ण पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यावर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांच्या व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पेपर फुटीच्या वादानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTA मध्ये मोठी कारवाई। 47 अधिकाऱ्यांना सेवेतून काढण्यात आलं असून काहींविरोधात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे, फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, खूप मोठी बातमी म्हणावी लागेल। 47 जणांवर फौजदारी कारवाई होतीये, कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे, आणि काय नेमकी कारवाई असेल? बिलकुल, खरं तर 47 जणांना हटवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या 47 जणांमधल्या अनेकावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे। आणि ही कारवाई यासाठीच आहे कारण पेपर लीक प्रकरणामध्ये योग्य पद्धतीने ही संपूर्ण यंत्रणा जी आहे ती हाताळण्यात आली नाही आणि लिकेज झालेलं आहे या पेपरचं। त्यामुळं लिकेज प्रूफ अशी यंत्रणा इथून पुढे बनवणं गरजेचं आहे। म्हणून आत्ताची यंत्रणेमध्ये जे 47 जण आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर नीट असेल, JEE असेल, त्याचबरोबर CUET अशा प्रकारच्या परीक्षा जी आहे ती NTA घेते, मात्र पारदर्शकता राहिली नव्हती आणि म्हणूनच पेपर लीक सारखे प्रकरण घडले होते। आणि त्यामुळं सरकारने एक महत्त्वाचं आणि मोठं पाऊल उचललेलं आहे। 47 जणांवर कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर तज्ञची जी समिती आहे तर त्या समिती आता लीक प्रूफ ही संपूर्ण यंत्रणा बनवण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्याचाच हा पहिला पार्ट म्हणावा लागेल। आणि त्याचबरोबर जे आउटसोर्सिंग करण्यात आले होते, ज्या संस्थेकडून ही संपूर्ण यंत्रणा आउटसोर्सिंग करण्यात आली होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता मोठे बदल जे आहेत ते करण्यात येणार आहेत अशी माहिती मिळते। आणि त्याच्यामधील सुद्धा काही लोकांवर कारवाई करण्याची भूमिका जी आहे ती आता इथून पुढे घेतली जाणार आहे। आणि त्याचबरोबर संपूर्ण NTची पुनर्रचना केली जाणार आहे आणि म्हणूनच त्याचा पहिला टप्पा जो आहे रामराजे, म्हणजे असं म्हणता येईल की सरकारनं नेमकी चूक कुठे झाली ते शोधून काढलंय, त्यामुळे थेट NTA वर कारवाई झाली आहे। सरकारनं खरं तर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती संपूर्ण यंत्रणेमधील जे लूप होल्स आहेत ते शोधले आणि ते लूप होल्स शोधून या लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर जी जबाबदारी दिलेली असते की पेपरच्या संदर्भामध्ये, तर ती कुठेतरी योग्य प्रकारे हाताळता आली नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांचं काम काढून घेण्यात आलेलं आहे, त्यांना नोकरीवरून हटवण्यात आलेलं आहे। आणि तिसरा पार्ट म्हणजे की त्यांच्यावर आता गुन्हे सुद्धा दाखल केले जाणार आहेत आणि त्या अंतर्गत त्यांच्यावर त्यांच्याबद्दल तपास केला जाणार आहे। नक्कीच धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्सही जाणून घेत राहू।